सांगलीतल्या महापालिकेच्या ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराचं जय महाराष्ट्रानं चव्हाट्यावर आणलेलं आहे। सांगली वाड्यातल्या रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघड झालेला आहे। विशेष म्हणजे मातीवरच डांबरी रस्ता बनवण्यामध्ये आला होता आणि त्यामुळे 800 मीटरचा रस्ता अवघ्या 2 तासांमध्ये उखडला गेला। संभाजीनगरमधल्या या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आणि कामाच्या दर्जाबाबत जय महाराष्ट्रानं आवाज उठवला होता। 10 लाखांचं काम हे अवघ्या 2 लाखांमध्येच गुंडाळण्याचा आरोप स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी केलेला आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण रस्त्यावर कुठेही हाताने उकरलं तरी माती हातात येते। त्यामुळे असा दर्जाहीन रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराची चांदी झाली असली तरीही नागरिकांसाठी हा रस्ता धोकादायक बनलेला आहे। पूर्णपणे मातीच आहे खाली आणि त्यावर गवत उगवलेलं आहे आणि त्याच्यावर डांबर आणि खडी बारीक खडी टाकलेले आहे। ते पोपडे निघायला लागलेले आहेत डांबराचे आणि खडीचे। आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे काम हे केलेलंच नाहीये। पूर्ण मातीवरच रस्ता केलेला आहे, गवतावर रस्ता केलेला आहे, गवत सुद्धा काढू शकले नाहीत। मग हे अत्यंत निकृष्ट आहे। मग याला काय, याला एकच पर्याय, पोपडे वगैरे निघतात, पोपडे वगैरे निघतात, सगळे निघतात। हे राहणार नाही, 8 दिवस सुद्धा राहणार नाही। मग आम्ही 1.5 वर्ष मागे लागलो कशासाठी? मग हे मनमानी कारभार चाललाय का कॉन्ट्रॅक्टरचा? आता मी पुढे निघालो की मागणं डांबर येते। आता ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे? हा रस्ता पूर्ण खराब आहे। आता रस्त्यानं निघालं की चप्पलातनं खडे येतात वर आणि घरात तिथं पायरी बसून ते खडं काढले की ते डांबर हाताची काढते।